वानखेडे, श्री बाबूराव कदम कोहळीकर। अध्यक्ष महोदय, सन 2024-2025 च्या पुरवणी मागणीवर चर्चा करण्यासाठी मी उभा असून मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी अत्यंत आपले आभारी आहे। मी कृषी विषयावर चर्चा करण्यासाठी पान क्रमांक 28 बाब क्रमांक 40 यावर माझे मत मांडणार आहे। महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची खूप जे आपण पारंपरिक पिके घेतो, उदाहरणार्थ नवी जरी आली असेल तर BT1 2 आपल्या भारतामध्ये चालू आहे, परंतु बाहेर देशात इस्रायलमध्ये बघितलं तर आपण BT7 पर्यंत गेलेला आहे। त्याच्यामुळे आपली जे उत्पन्नाची क्षमता आहे वारंवार पिके घेऊन अध्यक्ष महोदय ते कमी होत चाललेली आहे। याच्यासाठी शेतीच्या उत्पादन खर्च वाढलेला आहे, परंतु नवीन वाण येणं आपल्या इथं खूप गरजेचं आहे। याच्यासाठी BT7 बाहेर देशात जी चालू आहे त्याची सुद्धा मागणी करा। त्याचबरोबर सोयाबीन किंवा हे चणा आपण हरभरा म्हणतो, वारंवार तेच पीक घेऊन जमिनी नापीक व्हायलेल्या आहेत आणि आवरेजचं प्रमाण सुद्धा कमी झालेलं आहे। याच्यावर दुसऱ्या पिकाची जर बदल केली आणि असे नवीन वाण आले तर आपलं उत्पादन। त्याचबरोबर मला दुसरा शेतीशी निगडित असलेला विषय या ठिकाणी मी मांडू इच्छितो। माझ्या हदगाव विधानसभेमध्ये, हदगाव आणि हिमायतनगर विधानसभेमध्ये अतिशय जे पीक विमा कंपन्या आहेत त्रास देत आहेत। आज मी 2020 ला सुद्धा रास्ता रोको केलं, 2022 ला उपोषण केले, PIL दाखल केले, त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल आम्ही कोर्टात गेलो, परंतु जे माजूर पीक विमा कंपन्या आहेत कोणाचं आज महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट जे पर्सेंटेज पीक विमा कंपनीकडे भरतो तेवढं जरी आपल्या लोकांना शेतकऱ्याला डायरेक्ट दिलं तर त्याच्यापेक्षा जास्त होते। मी आपल्याला उदाहरण देऊ इच्छितो की एका दोन सख्खे भाऊ, एक सर्वे नंबर, एक गट नंबर, एका जणाला 20,000 रुपये देतात आणि एका जणाला 2,000 रुपये तुटपुंजी देतात। म्हणून माझी विनंती आहे, बीड पॅटर्नच्या धर्तीवर बीड पॅटर्नला जे लागू केला 25%, ज्यावेळेस अतिवृष्टी होते या कंपन्यांवर वाच ठेवण्यासाठी 25% ॲग्रीम हे जिल्हाधिकारी हे कंपनी कुणाच्याही कक्षेत येत नाही ना, याच्याकडे कंपनीकडे कुठलाही मॅनपॉवर नाही, टेक्निकल लोक नाहीत। 200-500 रुपये मजुरी देऊन बाजूच्या तालुक्यातले ज्यावेळेस आपली अतिवृष्टी होते पूर्ण पिकं नष्ट होतात, बाजूच्या तालुक्यातले लोक आमच्याकडे पाठवतात आणि अधिकारी हो म्हणून गावातल्या लोकांकडून पैसे उकळण्याचं काम केलं। ज्यांनी पैसे दिले त्यांचंच फक्त नाव टाकून त्यांचेच ते पीक विमा मंजूर होते। म्हणून यांना जर आपल्याला वटणीवर आणायचं असलं, ह्या कंपन्यांचा माज उतरायचा असेल तर 25% वरून 50% जिल्हाधिकारीच्या कक्षेत यांना घेतलं पाहिजे आणि प्रत्येक ग्रामपंचायतला पीक विमा कंपनीनं जे आपल्याला मंजूर होते पैसे त्याची यादी लावली पाहिजे। ना जिल्हा कृषी अधिकाऱ्याच्या कक्षेत आहे, ना तालुका कृषी अधिकाऱ्याच्या, ना जिल्हा अधिकाऱ्याच्या, ना कुणाच्याच अधिकारात ह्या कंपन्या नाहीत। या कंपन्यावर कुणाची वाच नाही। मला अध्यक्ष महोदयाला आणि सभागृहाला विनंती करायची की हजारो कोटी रुपये महाराष्ट्र शासन, केंद्र सरकार आपण यांचे 10% जे काय प्रमाण आहे कंपन्याकडे भरतो, तेवढा जर पैसा डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात दिलात कितीतरी पट जास्त होईल। हे कोणाच्या जीवावर चालतात कंपन्या, या कंपन्यालाच। आणि परत एकदा विनंती करतो की 25% होऊन 50% जर जिल्हाधिकाऱ्याला देईल। मागच्या वर्षी सुद्धा आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडून, नांदेड जिल्हाधिकाऱ्याकडून 25% रक्कम मंजूर करून घेतली, शेतकऱ्याला वाटप झाला, पण 75% जी रक्कम राहते ती आतापर्यंत या कंपन्यांना दिलेली नाही। म्हणजे ह्या कंपन्यांसाठी 25% वरून 50% अत्यंत, मला वाटतं आमच्या जिल्ह्यातच माझ्या विधानसभेपुरता हा विषय नसून संपूर्ण महाराष्ट्राचा सुद्धा विषय असू शकते। म्हणून कृपया मला अध्यक्ष महोदयाला विनंती करायची की 50% वर ॲग्रीम जिल्हाधिकाऱ्याच्या देऊन ज्यावेळेस अतिवृष्टी होईल त्यावेळेस तात्काळ शेतकऱ्याला मदत जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत दिल्या जाते। म्हणून 50% पर्यंत मर्यादा वाढाव, म्हणजे ऑटोमॅटिक 50% कंपनीच्या ताब्यात
आणि 50% जिल्हाधिकाऱ्याच्या ताब्यात. हे जर एवढं झालं तर शेतकऱ्याच्या खरं पीक विम्याचा लाभ होईल. आणि श्रीमती सरोज अहिरे.